बघा इथे सगळा मसाला चटणी मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान असं हे चिकन परतून घ्यायचं मस्तपैकी आणि थोडा वेळ असंच ठेवायचं तेलामध्ये थोडंसं हे करून घ्यायचं वाफवून घ्यायचं असंच. आणि त्या नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मस्त अशी सकाळ झालेली आहे, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झाली आहे आणि तुम्ही हा आवाज ऐकतच असेल तर चला ऐकण्याबरोबर आपण पाहूयात. पण सुंदर असं हे सकाळचा चिमण्यांचा चिवचिवाट आणि किती छान वातावरण आहे बघा. सकाळी सकाळीच एवढं असं ऊन पडलं आहे जसं की म्हणजे उन्हाळा चालू आहे आणि दिवसभर असं ऊन असतं आणि संध्याकाळची एवढी थंडी वाजते ना प्रमाणाच्या बाहेर. तर चला असं मी तुम्हाला दाखवते. तर आता जेवायला घेतलेला आहे आणि मस्त असं आता हा खरवस मी त्यांना देते. तर आता बघूयात आपला हा खरवस कसा झाला आहे ते. तर इथे बघू शकता छान असा हा खरवस मस्त तयार झालेला आहे आणि असं वाटतंय की जसं काय ओलं खोबरंच आहे या पद्धतीमध्ये. तर आहोंनात आहे ताट केलेलं आहे मस्त अशी ही उन्हाळ घेवड्याची शेंग भाकरी आणि नंतर स्वीट डिश म्हणून मस्त असा खरवस. तर चला या मंडळी जेवण करायला. तर मंडळी मस्त अशी संध्याकाळ आणि संध्याकाळ स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. कारण आज थोडंसं म्हणजे निवांतपणाच गेलेलं आहे. इथे रानात आता चाललं आहे खाऊ खायचं आणि स्नोव्या तिथे ब्लॅकी बाहेर आहे. तर आज शुक्रवार, गुरुवारचं बंद झालं की शुक्रवारी, म्हणून तुम्हाला मी दाखवते मी आता स्वयंपाक काय बनवते आहे ते. तर छान असं चिकन आणलेलं आहे आणि आता मी चिकन बनवते. तर मस्त असं चिकन बनवून घेते. टोप ठेवलेलं आहे, तेलही टाकलेलं आहे, मसालासुद्धा रेडी आहे आपला. तर फक्त आता चिकन फोडणीला द्यायचं. तर मी चिकन डायरेक्ट घालते आणि खूप छान होतं बरं का. मी नेहमी करते. जरी कधी गडबड असेल किंवा काय असेल तर तुम्हीसुद्धा हे अशा पद्धतीने करू शकता. खूप झटपट होऊन जातं. त्याच्यामुळे त्याला आधी वाफलून घ्यावं आणि नंतर म्हणजे फोडणी द्यावं असं काही हे नाही आहे. तर चला मी आता हे पटकन करून घेते. या इथे सगळा मसाला चटणी मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान असं हे चिकन परतून घ्यायचं मस्तपैकी आणि थोडा वेळ असंच ठेवायचं तेलामध्ये थोडंसं हे करून घ्यायचं वाफवून घ्यायचं असंच. आणि त्यानंतर मग डायरेक्ट आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. तर हे आता तेलामध्ये वाफवतं आहे. तर याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं तो डब्बा धुवून घेतलेला आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. असं वाटतं सुखच झालं ते आणि वास तर एवढा छान सुटला आहे भारीच. चला आता याच्यावर झाकण ठेवून घेऊया. तर हे ठेवलं झाकण आणि आता या झाकणामध्ये आपण जसं वाफवताना पाणी ठेवतो तसं पाणी ठेवायचं. अजिबात तेल वगैरे जात नाही, तवंग जात नाही आणि खूप छान असं होतं. आता हे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त असं गरमागरम चिकन, त्यासोबत कांदा लिंबू आणि मस्त अशी गरम गरम भाकरी असं ताट तयार आहे. तर चला या मंडळी जेवण करायला. तर खूप लागलेली मस्त असं गरम गरम आता जेवणावर ताव मारायचा आहे आणि आता जेवायलाच घेतलेलं आहे. तर चला या सर्वांनी जेवण करायला. त्याचा स्रोत गाठा सरवायचे. तू जात आत चल बाय चल. स्नो स्नो ये चले चले बाहेर. तू बळ म्हणजे मागितलंय बाप्पा. स्नो कुठे घ्या गाडी खाली. बघू का आपल्याला इथंच अजून ते टाकलं असतं ते ते वया शिकलं असतं. स्नो तिथं बसतात का बघ, कसं बाहेर निघते ते बघ. ते बघ येते का येते 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 येते. काय गरज होती का तिथे जायची?
पाडशील तुझ्या तर ना आता आगाव डब्बू स्नो नुसती मस्ती घालायला पाहिजे नुसती त्या पिल्लूची जागा चालवतंय आहे ना मारा उडी मारा उडी स्नो आलं 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 माझ्या बाबू आला बाबू ये चले अगं बाई कुठे गेला स्नो पळाला उडी मारून खाली स्नो ये पळून गेलं आहे ना चला ते मस्ती घालतच राहणार आहे पण आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा शॉर्ट स्वीट व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय